तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता अर्णव आणि मामा हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. मामा अर्णवला म्हणत असतो, अर्णव अरे बाकीचं सगळं तर ठीक आहे, पण त्या बिचाऱ्या ईश्वरीचं त्या नराधमाबरोबर लग्न ठरलं आहे. आपल्याला सर्वात अगोदर तिला सावध करायला हवं, काहीतरी विपरीत घडून जायला नको. त्याबरोबर आता मामा म्हणत असतो की तिला समजावून सांगायला लागेल हे सगळं व्यवस्थित. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो मामा मला सुद्धा पटतंय तुझं म्हणणं. मी गेलो होतो ईश्वरीच्या घरी, पण अचानक मला ताईचा फोन आला आणि मला ईश्वरीशी न बोलताच तिकडनं घरी निघून यावं लागलं. त्याबरोबर आता मामा हा अर्णवला म्हणत असतो, हे बघ अर्णव, ईश्वरीला सगळं काही अगदी व्यवस्थित नीट समजावून सांगावं लागणार आहे, तिला विश्वासात घ्यावं लागणार आहे आपल्याला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो मामा त्या सगळ्याबद्दल तू काही काळजीच करू नकोस, फक्त एक गोष्टीची काळजी घे मामा, मी घरात नसताना तू ताईवरती लक्ष ठेव आणि त्या नालायकावरती सुद्धा. सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याबरोबर आता मामा अर्णवला सांगत असतो, तू काही काळजी करू नको, मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन आणि अंजलीवरती लक्षसुद्धा ठेवेन. तू फक्त ईश्वरीवरती कॉन्सन्ट्रेशन कर, आता तिला सगळं काही व्यवस्थित सांग. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मामा मी व्यवस्थित सगळं करून घेईन मॅनेज, तू टेन्शन घेऊ नकोस. त्याच्यानंतर आता मामा हा तिकडनं निघून जातो. तर आता अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरी लवकरात लवकर मला मिस इंदौरजवळ बोलून घेतलं पाहिजे. त्यानंतर इकडे आता राकेश विचार करतो, अर्णव घरात नाही आहे याचा अर्थ नक्कीच माझ्या वागणुकीचं प्रगती पुस्तक द्यायला ईश्वरीच्या घरी गेला असेल. त्याआधी मला आता होणाऱ्या बायकोला फोन केला पाहिजे, घरात कोणी नाही आहे ह्या संधीचा उपयोग झालाच पाहिजे. आणि मग राकेश हा आता लगेचच ईश्वरीला कॉल करतो. तर आता ईश्वरी, हां हॅलो राकेशजी बोला ना, काय बोलत होतात, असं जरा नरम आवाजातच म्हणते. आता अर्थात तिला ताप असतो त्यामुळे तिचा आवाज हा जरा बारीक येत असतो. राकेश मुद्दामून म्हणतो, काय झालं ईश्वरीजी, तुमचा आवाज हा असा काय येतोय, सगळं काही ठीक आहे ना घरी. त्याबरोबर ईश्वरी सांगत असते, हो हो सगळं काही ठीक आहे, अहो ते मलाच थोडा ताप आला होता त्यामुळे. त्याबरोबर आता लगेचच आई त्या ठिकाणी आलेली असते. आता आई इशूला विचारते, कोणाचा फोन आहे गं. त्यावर इशू आईला इशाऱ्यातच सांगते, राकेशजींचा. त्याबरोबर आई इशूला सांगते, बोल निवांत. त्याबरोबर इकडे आता राकेशजी म्हणायला लागतात, काय म्हणालात ईश्वरीजी, तुम्हाला ताप आला होता. अहो काय हे ईश्वरीजी, तुमचा हा असा आवाज ऐकला ना की मला खूप वाईट वाटून जातं, अगदी माझं काळीच पिळवटून निघतं. त्याबरोबर इशू म्हणत असते, अहो राकेशजी काळजी नका करू, एवढं काही झालेलं नाही आहे मला. राकेश म्हणत असतो, पण आता मी जोवर तुम्हाला भेटणार नाही ना तोवर काही मला चैन येणार नाही, असं वाटतंय तुमच्या उशाजवळ बसून राहावं मी. त्याबरोबर इशू म्हणत असते की नाही नाही राकेशजी, खरंच आहो एवढं सगळं काही झालेलं नाही आहे, तशी मी आता व्यवस्थित आहे. त्याबरोबर पुढे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी आपण ना लवकरात लवकर लग्न करून घेऊ, म्हणजे मला कायम तुमच्याबरोबर राहता येईल, एकटं असं वाटणार नाही हो मला पण, आणि तुमचीसुद्धा मला काळजी नीट घेता येईल. त्याबरोबर इशू म्हणत असते, हे बघा राकेशजी, हे सगळं येऊन तुम्ही घरी आईबाबांबरोबर बोला, त्यांच्याशी बोललेलं जास्त सोयीस्कर पडेल. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, हो मी त्यांच्याबरोबर तर बोलणारच आहे, पण मला माझी मतं तुमच्यावरती लादायची नाही आहेत ना, तुम्हाला चालेल ना आपण पहिल्या मुहूर्तावर लग्न केलेलं. नाही म्हणजे बघा हां, मी तुम्हाला विचारतोय, उगाच तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून. तुम्ही आणि मी पहिल्या मुहूर्तावर लग्न करू आत्ता येणाऱ्या. त्याबरोबर इशू म्हणते, तुम्ही ते आईबाबांबरोबरच बोलून घ्या ना. त्यावर लगेचच तो म्हणतो की ठीक आहे मी बोलतो काका काकूंशी येऊन, याचा अर्थ तुम्हाला तर काही अडचण नाही आहे ना. मग झालं आणि मग तो फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे आता अर्णव हा पोहोचलेला असतो इशूच्या किचनवरती. बघतो तर काय, आज इशू नसून नमू तिथे असते. अर्णव लगेचच नमूला विचारतो, मिस इंदौर. त्याबरोबर नमूताई पुढे येते आणि अर्णवला म्हणत असते, अहो अर्णव सर, तिची तब्येत थोडी बरी नाही आहे तर ती घरीच आराम करते. आता अर्णवला इशूची तब्येत बरी नाही आहे हे माहीतच नसतं, त्यामुळे लगेचच तो आता विचारायला लागतो, काय झालं आहे मिस इंदौरला, ठीक आहे ना ती. त्यावर लगेचच आता ताई सांगायला लागते की हो हो अहो तशी बरी आहे ती, थोडं बरं नाही आहे, थोडं ताप आलाय, कणकण वाटत होती तिला, म्हणून मग मीच तिला दवाखान्यातून आणलं आणि घरी जरा आराम कर, मग बरं वाटेल तुला, असं म्हटलं असं सांगते. त्याबरोबर अर्णव म्हणतो की अच्छा, नाही काही हरकत नाही. त्यावर लगेचच नमुताई विचारते, का काय झालं सर, आज काही भेटायचं वगैरे आहे असं तुमचं दोघांचं ठरलं होतं का. त्यावर अर्णव म्हणतो, नाही नाही असं काही ठरलं वगैरे नव्हतं. त्यावर नमुताई म्हणत असते, पण सर मी तुम्हाला एक सुचवू का, तुम्ही आत्ता घरी जाऊन इशूला भेटून घ्या. तुम्ही जर असे अचानक इशूकडे गेलात ना तिला भेटायला, तर खरंच तिला खूप बढिया वाटून जाईल, एकदम खुश होईल बघा इशू.
त्यावर अर्णव म्हणतो हो मी जाणारच आहे तिला भेटायला. त्यावर लगेचच नमुताई म्हणते अर्णव सर एक विचारू का? त्यावर अर्णव म्हणतो हो हो विचार ना. त्यावर नमुताई लगेचच विचारते तुम्ही खूप परेशानीमध्ये दिसताय, काही झालं आहे का? त्याबरोबर अर्णव म्हणतो नाही नाही तसं काहीच नाही आहे, सगळं ठीक आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्णव म्हणतो बरं मी भेटून येतो ईश्वरीला. त्यावर नमुताई सांगते हो चालेल या तुम्ही तिला भेटून. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा तिकडनं ईश्वरीला भेटायला जाण्यासाठी निघालेला असतो. अर्णवला असं झालेलं असतं की कधी एकदाचा मी ईश्वरीला गाठतोय आणि राकेशबद्दलचा खरा चेहरा सांगतोय. अर्णव आता फुल स्पीडमध्ये गाडी चालवत असतो. बाहेर पावसाचं वातावरण असतं, थोडंफार पाणीही कुठे कुठे साचलेलं असतं. आता एका खड्ड्यात अर्णवची गाडी जाते आणि तिथून चिखल उडतो आणि तो थेट सरळ जाऊन पडतो ईश्वरीच्या बाबांवरती. आता ईश्वरीचे बाबा पटकन म्हणतात अरे नालायका दिसत नाही का तुला? आता अर्णवपर्यंत हा आवाज पोहोचतो अरे नालायका दिसत नाही का तुला? आता हे ऐकून अर्णवला खूपच जास्त राग येतो. अर्णव गाडी जागेवर थांबवतो आणि लगेच गाडीतून खाली उतरून बाहेर येतो आणि मग आता तो ईश्वरीच्या बाबांजवळ येतो आणि म्हणायला लागतो कोणाला म्हणालात तुम्ही नालायक? तर दुसरीकडे आता राकेशने इथे लग्नाचा मुहूर्त आपण जवळचा काढून घेऊ असं इशूला कन्व्हिन्स केलेलं असतं. त्याने इशूला सांगितलेलं असतं की अहो ईश्वरीजी आता एकटा पण नको वाटतं, आपण एकत्र असू की कसं बरं वाटेल हो मलाही आणि तुम्हालाही. इशूने त्याला सांगितलेलं असतं की तुम्ही बाबांबरोबर या विषयावर बोलून घ्या. तर त्याने घाई केलेली असते फोन कट करण्याची, जेणेकरून इशूला पुढे नाही म्हणताच येऊ नये आणि पुढे त्याला सांगता यावं की हो मला ईश्वरीनेच सांगितलं होतं लग्नाचा मुहूर्त लवकरचा हवा आहे म्हणून. आता इशूला खरं तर त्याचं हे सगळं वागणं खटकलेलं असतं, पण तरीसुद्धा आता इशू हे काही बोलत नाही. तर दुसरीकडे राकेश याला मात्र सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडतं आहे ह्या गोष्टीचा एक वेगळा विचित्र विद्रूपपणे आनंद झालेला असतो. आता तो लगेचच मनातल्या मनात म्हणायला लागतो वा राकेश वा, हुशार आहेस तू. राकेश उर्फ राजेश, खरंच हुशारच आहेस तू. आणि मग त्याला इशूचे शब्द आठवतात. हे बघा राकेशजी तुम्ही घरी येऊन एकदा या सगळ्या विषयावरती आईबाबांबरोबर बोला, म्हणजे काय आहे ना सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. कारण काय आहे या सगळ्याबद्दल तुम्ही माझ्याबरोबर बोलून याचा काहीच उपयोग होणार नाही, याच्यात मी काहीच नाही करू शकत. आई बाबा आत्या तुमचे मास्तर हे सगळे मिळून मोठे जे ठरवतील ते आपल्यासाठी योग्यच असेल. आपण एवढी घाई करायला नको लग्नाची असं मला तरी वाटतं. त्यावर आता तो म्हणाला होता की हो मला काही घाई नाही आहे, पण खरं तर याला राकेशला खूपच जास्त लग्नाची घाई आहे. तर मग आपण आता पुढे पाहतो की राकेश म्हणत असतो मी वकील जरी नसलो तरी वकिली किडे माझ्या अंगात खूप आहेत, म्हणजे म्हणूनच तर मला स्वतःचं मत दुसऱ्याला पटवून देता येतं आणि स्वतःला बरोबर आपल्याला काय हवं आहे हे कळवून त्याच्याकडून ते मिळवून घेता येतं. त्यानंतर आता इथे बाबा हे अर्णवला म्हणत असतात तुलाच म्हटलं मी, तुलाच नालायक म्हटलं, बोल आता काय बोलशील. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो हे बघा सॉरी माझी चूक झाली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला घाई आहे आणि मी एका ठिकाणी अर्जंट जात होतो म्हणून माझ्याकडून चुकून चिखल उडाला. त्याबरोबर लगेचच आता इशूचे बाबा म्हणतात अच्छा म्हणजे फक्त तुम्हाला घाई असते का? तुम्हाला कामं असतात, दुसऱ्या लोकांना कामं नसतात का? तुम्ही गाडीत बसलाय म्हणून रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला कसंही वागवाल का रे? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो हे बघा मी तुम्हाला काही कसंही वगैरे वागवलेलं नाही आहे, मी उशीर होत होता, मला घाईत होतो म्हणून चुकून माझ्याकडून तुमच्या कपड्यांवरती चिखल उडाला आहे, मी सॉरी म्हणतो आहे. त्याबरोबर आता लगेचच बाबा म्हणत असतात की सॉरी म्हटलं म्हणजे तुम्ही आजकालची मुलं हात वर करायला मोकळे, बरोबर की नाही? आता मी एवढा खराब झालो, शर्ट खराब झालं माझं, त्याचं काय बोल ना. त्याबरोबर अर्णव लगेचच खिशातून पैसे काढत त्यांच्या हातावर ठेवतो आणि म्हणत असतो हे घ्या तुमचं शर्ट खराब झालं आहे ना माझ्याकडून, हा त्याचा मोबदला. आता मात्र बाबांना राग येतो आणि बाबा ते पैसे तसेच अर्णवच्या हातात ठेवतात आणि अर्णवला म्हणत असतात हे बघ हा पैशांचा माज माझ्यासमोर नाही दाखवायचा, समजलं ना, हे घे. त्याबरोबर लगेचच पुढे ते म्हणतात की आईने काही शिकवलं आहे की नाही, काही संस्कार केलेत की हेच केलं आहे. त्याबरोबर आता मात्र अर्णवचा राग आणखीन जास्त वाढतो आणि अर्णव इशूच्या बाबांवरती आवाज चढवतो आणि म्हणत असतो बास प्लीज आत्तापर्यंत तुमच्या वयाचा मान ठेवत होतो म्हणून सगळं ऐकून घेत होतो, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला मनात येईल ते तुम्ही बोला. माझ्या आईच्याबद्दल एक शब्दही तोंडातून काढायचा नाही आहे, मी ऐकून घेणारच नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता बाबासुद्धा खूपच जास्त चिडलेले असतात. तर अर्णव म्हणत असतो की आता मला खरंच खूप घाई आहे ना म्हणून मी निघतोय. त्याबरोबर लगेच आता बाबा म्हणतात की निघच, तू इकडनं निघ आणि इथे भेटलास पुन्हा कुठेच भेटू नकोस, समजलं ना.
नाहीतर काय करेन ना मी, खरंच सांगता येत नाही या. तर आता इथे अर्णव म्हणत असतो, उशीर होतोय मला, नाहीतर मग बोललो असतो तुमच्याबरोबर. आणि मग आता बाबा अर्णवला म्हणतात, चालतं हो इकडनं, निघ चल. त्याबरोबर अर्णव हा काहीच रिॲक्ट होत नाही आणि तो गुपचूपपणे तिकडनं ईश्वरीच्या बाबांकडे 2 मिनटं शांत बघतो आणि निघतो. त्यानंतर आता आपण पाहतो की इथे इशू ही अगदीच गप्प होऊन गेलेली असते. राकेशचा फोन येऊन गेल्यापासून शांत बसलेली असते. त्याबरोबर आता आई इशूला म्हणते, काय गं इशू, काय झालं? अशी अचानक एकदम गप्प, एकदम शांत का बरं बसलीस? काय म्हणत होते राकेशजी, मला तरी सांग. त्यावर इशू म्हणत असते, आई अगं ते म्हणतायत की जो मुहूर्त लवकरचा असेल त्या मुहूर्तावरती आपण लग्न करू. मला तर ना खरंच सांगते काही कळतच नाही आहे त्यांचं. म्हणजे एवढी लवकर घाई का करतायत ते? त्याबरोबर आईसुद्धा म्हणत असते, हो ना, नेहमी तर ते प्रत्येक गोष्टीला अगदी योग्य तेवढा वेळ देतात. प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि मग विचारपूर्वकच कोणताही निर्णय घेतात. मग यावेळेसच त्यांना एवढी घाई का लागली आहे? मलासुद्धा काही कळत नाही आहे. म्हणजे त्यांचं हे वागणं मलासुद्धा जरा खटकलं आहे, विचित्र वाटतं आहे. त्याबरोबर इशू म्हणत असते, आई कदाचित त्यांना हे त्यांचं जे एकटेपण आहे ते दूर करायचं असेल, नकोसं वाटत असेल आणि म्हणूनच त्यांना एवढी घाई झाली असेल लग्नाची. पण हे बघ, मला या सगळ्यातलं मुहूर्ताविरतातलं काही कळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचं काय करायचं हे तू आणि बाबा तुम्हीच दोघं ठरवा हां. त्याबरोबर आई म्हणत असते, हो गं बाळा, आम्ही ठरवू. मग आता आईसुद्धा विचार करायला लागते, कारण राकेशचं आजचं जे वागणं असतं ते आईलासुद्धा खटकलेलं असतं आणि थोडं विचित्र वाटलेलं असतं. तर दुसरीकडे आता राकेश म्हणत असतो, आता अर्णव पोहोचला आहे तिकडे माझ्याबद्दलचा नाव सांगायला, तर तोपर्यंत मलासुद्धा काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करून राकेश आता स्वतःच्या मोबाईलमध्ये ईश्वरीचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो संपूर्ण इंदोरमध्ये, तो आता इशूच्या बाबांच्या फोनवरती पाठवून देतो. तर आता इथे इशूचे बाबा आल्या आल्या लगेचच त्यांना नमू विचारायला लागते, बाबा अहो काय हे, तुम्ही काय हा अवतार करून घेतला, हे सगळं कसं काय झालं? त्यावर बाबा सांगत असतात की काही नाही गं, रस्त्याने एक मूर्ख मुलगा गाडी चालवत होता, त्यानेच माझ्या अंगावरती सर्व चिखल उडवला. त्याबरोबर नमुताई म्हणायला लागते, बरं 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 बाबा, काही हरकत नाही, होतं असं कधीतरी चुकून, असतात काही काही लोक बेवकूक, तुम्ही थांबा, मी एक काम करते, पटकन तुमच्यासाठी नॅपकिन घेऊन येते. त्याबरोबर बाबा म्हणतात, हो हो जा. आता लगेचच नमुताई बाबांसाठी नॅपकिन आणण्यासाठी तिकडनं बाजूला गेलेली असते. तोपर्यंत बाबांच्या फोनवरती तो व्हिडिओ येतो, ज्यामध्ये इशू ही नमूच्या लग्नाच्या दिवशी इंदोर फॅशन शोमध्ये अर्णवच्या इथे पोहोचली होती आणि तिचा तोल गेल्यावर अर्णवने तिला पकडलं होतं, झेललं होतं. आता हे बघून तर बाबा आणखीनच जास्त चिडतात आणि म्हणायला लागतात की हा तोच मुलगा आहे. आणि मग आता बाबा हे नॅपकिन घेऊन आल्याबरोबर लगेचच आता म्हणायला लागतात नमुताईला की राहू दे, मी आता एक काम करतो, घरीच जाऊन कपडे बदलतो. आता बाबांचा खूपच जास्त संताप झालेला असतो आणि ते घरी यायला निघालेले असतात. नमुताईला मात्र आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसतं की आता पुढे काय होईल आणि काय नाही. तर आपण दुसरीकडे पाहतो की मामा हा अलगद आता इकडे राकेशच्या आणि अंजलीच्या खोलीत आलेला असतो. बघतो तर काय, अंजली ही अगदी गाढ आणि शांतपणे झोपलेली आहे. मामा विचार करतो की चला बरं झालं, आणि मग याच संधीचा फायदा घ्यायचं मामा ठरवतो आणि हिडन कॅमेरा राकेशच्या रूममध्ये लावायचं ठरवतो. आता कॅमेरा मामाने आणलेला असतो. त्याबरोबर आता मामा कॅमेरा लावण्यासाठी जागा शोधत असतो, पण मामाला चांगली काही जागा सापडत नसते. मग आता त्याला एक जागा आठवते, ती म्हणजे लॅम्प. लॅम्पमध्ये जर आपण हा कॅमेरा ठेवला तर कोणाला कळणारच नाही. या विचाराने मामा तो हिडन कॅमेरा लॅम्पमध्ये लपवतो. इतक्यात आता त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेश मामाला त्या ठिकाणी उभा बघतो आणि लगेचच मागून हाक मारतो, मामा. त्याबरोबर मात्र आता मामा घाबरतो. मामाला कळत नसतं की बापरे, ह्या राकेशने आता मला पाहिलं, आता मी काय रिॲक्ट होऊ, काय बोलू. त्याबरोबर राकेश लगेचच आता मामाला म्हणत असतो, मामा काय हो, काय झालं, तुम्ही इथे काय करताय? त्याबरोबर मामा सांगत असतो की काही नाही, ते मी ॲक्च्युली जरा चौकशी करायला आलो होतो, अंजलीची तब्येत वगैरे कशी आहे बघायला. त्याबरोबर लगेचच आता इकडे राकेश म्हणायला लागतो, अशी झोपलेल्या अंजलीची चौकशी करायला आला होतात? त्यावर मात्र मामा काही बोलत नाही. तर राकेश म्हणत असतो की हेही जमतं वाटतं तुम्हाला स्किल? नाही, मला वाटलं होतं फक्त लोकांचे फोटो काढायचे आणि ते जवळ ठेवायचे, हा एवढाच एकच स्किल आणि छंद आहे तुमचा, म्हणून विचारलं, बाकी काही नाही हो.
त्याबरोबर मामा सांगायला लागतो की काय आहे ना जावई बापू, एखाद्या माणसाचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या ताब्यात असतील ना की तो माणूसही आपल्या ताब्यात येतो, त्याचा कंट्रोल आपल्या हातात असतो असं आता मामा लगेचच त्याला सांगायला लागतं. त्याबरोबर राकेशसुद्धा घट्ट मूठ आवळतो आणि मामाला म्हणायला लागतो, खरोखर मामा असं तुम्हाला वाटतं की एखाद्या माणसाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा कंट्रोल करू शकाल म्हणून? खरंच? त्याबरोबर आता मामा हा राकेशला तितकीच खुन्नस देतो आणि सांगत असतो की हे बघ, सांभाळून राहा जावई बापू. निघतो आणि मग मामा हे लगेचच तिकडनं निघून गेलेले असतात. आता मामा गेल्याबरोबर राकेश म्हणायला लागतो की हा मामा इथे आला होता म्हणजे नक्कीच हा हिची चौकशी करायला तर आला नव्हता, काहीतरी गोड बंगाल शिजते, मला शोधून काढायलाच हवं, काय केलं ह्या मामाने येऊन खोलीत गडबड. आणि मग लगेचच आता राकेश हा शोधाशोध करायला सुरुवात करतो. बऱ्याच ठिकाणी शोधून झाल्याच्या नंतर राकेशला कुठेही आता काहीही सापडत नसतं. मग त्याची नजर जाते ती म्हणजे त्या लॅम्पवरती आणि त्या लॅम्पमध्ये असलेला तो हिडन कॅमेरा राकेशला दिसतो. तो कॅमेरा बघून राकेश आता खूपच जास्त खुश झालेला असतो आणि मग तो आता विकृत पद्धतीने पुन्हा एकदा हसत असतो आणि त्याचा आनंद साजरा करत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अर्णव हा ईश्वरीच्या घरी पोहोचलेला असतो. इशूची आई दरवाजा उघडते. समोर अर्णवला बघून तिलासुद्धा छान वाटतं. आई लगेचच अर्णवला म्हणते, अरे अर्णव तू ये नाही आतमध्ये ये. अर्णव आत येतो आणि लगेचच आता इशूच्या आईला म्हणत असतो, काकू ॲक्च्युली माझं मिस इंदौरकडे थोडं काम होतं, ती कुठे आहे? त्याबरोबर आता मिस इंदौर कुठे आहे असं म्हटल्याबरोबर आई सांगायला लागते, अरे ॲक्च्युली ईश्वरीला ना थोडं ताप आला आहे, बरं नाही आहे तिला म्हणून ती आराम करते आहे, खोलीत गोळ्या खाऊन झोपली आहे रे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, झोपली आहे? बरं आता विचार करायला लागतो, काय करू, काकूंना सांगून टाकू का सगळं? काय करू, नाही नको. त्याबरोबर लगेचच आता आई अर्णवला म्हणते, काय रे कसला विचारात एवढा मग्न झालास, बोलत होतास ना माझ्याशी, काही काम होतं का ईश्वरीजवळ? तर आता इथे ईश्वरीने अर्णवचा आवाज ऐकलेला असतो कारण ती झोपलेलीच नसते. तर इथे हिडन कॅमेरा शोधल्याच्या नंतर राकेश हा आता म्हणत असतो, ह्या मामा भाच्याला मी काय वाटतो, नाही म्हणजे उगाचच्या उगाच काही हे कसं काय करू शकतात. मग तो कॅमेरा तोडत असतो पण नंतर विचार करतो, नाही नको, उपयोगी पडेल आणि मग तो कॅमेरा तो खिशामध्ये ठेवून देतो आणि लगेचच तिकडनं निघून जातो. आता तो तिकडनं निघून गेल्याबरोबर इथे हे सगळं काही अंजलीला मात्र काहीच माहीत नसतं. त्यानंतर आता बाबा हे अर्णववरती खूपच चिडलेले असतात. ते म्हणत असतात, म्हणजे तुला म्हणायचं काय, मी चुकतोय का, मी चुकीचं ठिकाणी माझ्या मुलीचं लग्न ठरवतोय? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, अर्थात काका तुम्ही चुकताय, अहो मिस इंदौर. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात, हे बघ मी चुकतोय की बरोबर आहे ते माझं मी बघून घेईन, तू इथे पुन्हा यायचं नाही, कळलं तुला? मला तुझ्याकडून अक्कल शिकायची गरज आहे का आत्ता असं वाटतंय तुला? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो काका तुम्हाला शिकवावं लागेल, जर तुम्ही चुकत असाल तर मला तुम्हाला शिकवावंच लागेल असं म्हणायला लागतो. त्याबरोबर आता बाबांचाही आवाज वाढतो आणि अर्णवचाही. इशूला मात्र हे सगळं सहन होत नसतं. इशू अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही माझ्या बाबांबरोबर ह्या भाषेत बोलू शकत नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं मिस इंदौर पण. त्यावर इशू म्हणते, नाही म्हणजे नाही, प्लीज अर्णव सर प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडते आणि रिक्वेस्ट करते तुम्हाला की प्लीज ताबडतोब निघून जा इकडनं. अर्णव म्हणत असतो, अगं मिस इंदौर एकदा माझं. त्यावर इशू म्हणते, प्लीज, मी प्लीज म्हटलं आहे तुम्हाला, प्लीज इकडनं आत्ताच्या आत्ता निघून जा. मग आता मात्र अर्णवला तिकडनं निघण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरलेलाच नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढे पाहतो की इकडे अर्णव घरी आल्यावर राकेश अर्णवला सांगत असतो, हे बघ जे करशील ते सांभाळून आणि जपून कर, कारण तुझ्या बहिणीच्या म्हणजे अंजलीच्या जीवाला धोका आहे. त्याबरोबर अर्णव रागाने आता राकेशकडे पाहायला लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.